विमानातून आम्ही येत होतो आणि मॅडम बसलेले साधारण आणि आम्ही तिघे म्हणजे एकत्रच होतो मग. तर मॅडमने आम्हाला एक प्रश्न विचारलेला की तुम्हाला कसं वाटतं परत जाताना. तर माझे दोन मित्र होते ना, त्यांनी बोललं की चांगलं वाटतं करून, पण मला वाटत होतं की नाही अजून काय म्हणजे तिकडेच राहिला असं तरी. तर मॅडमने सांगितलं मग उत्तर दिला म्हणजे शेवटी जी आपली म्हणजे मातृभूमी आहे ती आपलीच असते. तू किती दिवस पण तिकडे राहा, बरोबर, पण तुला म्हणजे जे हृदय आहे ते नेहमी आपल्या देशात मातृभूमीतच असणार. आणि मी ते एक्सपेक्ट केलं ना आणि बोललो हो खरोखर असतं. वा, बढिया. बरं, पण तू मातृभूमीला परतलास त्याच्यानंतर तू पुन्हा आपल्या मातेकडे म्हणजे सख्ख्या आईकडे जाण्याचा प्रयत्न केलास का? कारण आता तुमचा कॉन्टॅक्ट झाला होता पासपोर्टच्या नंतर. म्हणजे पासपोर्ट जेव्हा झाला म्हणजे आमचा त्यावेळी घरी लफडा झाला म्हणजे भांडण झालेलं. अच्छा. तर त्यासाठी म्हणजे मी कधीच प्रयत्न केला नाही की माझ्या पहिल्या आईकडे जाऊन भेटायला किंवा काहीच कॉन्टॅक्ट ठेवायचा प्रयत्न. पण तुझ्या मनात आपण नेहमी म्हणतो ना, शिकताना पण अनेकदा आपल्या शिक्षण पुस्तकांमधून आईची प्रतिमा अशी आणि आईचं माया वगैरे, मग तुझ्या मनात वेगळीच संकल्पना असेल नाही? संकल्पना नाही म्हणजे, पण एक आठवण येते मला. औरंगाबादला एक जेव्हा मी चौथीला होते कविता होती, आई म्हणू मी कोणा आईचा हाक मारे ती हाक एक कानी, आणि पुढचे असे वेगळे शब्द होते. तर त्यावेळी मी इकडे नाही पण औरंगाबादला असताना खूप रडायचो की म्हणजे ती कविता जेव्हा माझ्या खरोखर जेव्हा माझ्या आई म्हणू मी कोणा आईचा हाक मारी ती हाक येई माझ्या कानी, चारा मुखी पिलांचा चिमणू आठवलेली. तर म्हणजे ती इमोशनल एवढी कविता होती ना, तर खरोखर म्हणजे मला असं वाटायचं की म्हणजे कुठे आहे असेल किंवा काय. पण म्हणजे असं मी कधी पण आयुष्यामध्ये मला काही ना काही शेवटी बनायचं होतं. त्यासाठी म्हणजे मी या गोष्टींकडे कधी साधारण जास्त लक्ष दिलंच नाही. पण तू लक्ष दिलं नाहीस असं एकदम किती कॅज्युअली म्हणतोस, पण तुला त्याचा त्रास नक्कीच झाला असेल आतून. आणि तू आता काय विचार करतोस त्यास जेव्हा पाठी वळून बघतोस तेव्हा तू आईबद्दल काय विचार करतोस? असं वाटतं कुठेतरी की कदाचित मी घरी असतो तर काय झालं असतं, किंवा माझ्या आई बाबाने मला का नाही सांभाळलं, मला कुठे काय टाकलं, असा विचार होतो कधी कधी मनामध्ये. पण असं बोलतात ना की आपण जेव्हा म्हणजे पुढे जेव्हा आपल्याला वळायचंय काय आयुष्यामध्ये बनायचं, तर जे पाठीमागच्या गोष्टी असतात त्यांच्यावरती विचार करून कधी काय आपल्याला माणसाला काय गावसतच नाही. तर आयुष्यामध्ये जे पण येते म्हणजे त्यांना ना मोस्टली म्हणजे स्वीकारायला. तर मोस्टली मला असंच वाटतं की, आणि जे माझे टीचर होते संतोष मांडवकर करून, म्हणजे ज्यांनी मला प्रेरणा दिली शिक्षणाची मोस्टली. बरं. कारण आयुष्यामध्ये शिक्षण आहे किती महत्व आहे हो त्यांनी मला सांगितलं. आणि आयुष्यामध्ये न सांगता पुढे कसं जावे मोस्टली मी याचा जास्त विचार केला. बरं, तू कधी असा विचार केलायस का की तुझ्या आईच्या मनात तुझ्या बाबतीत प्रेम आहे का नाहीये याचा कधी विचार केलायस? असेल, कदाचित असू शकतो. पण तो दिसला नाही त्यांच्या डोळ्यात तुला पासपोर्टच्या वेळेला? नाही, पासपोर्टच्या वेळेला कारण मला दुसरा आनंद होता, त्यासाठी कदाचित मी बघू शकलो ना, असं पण होऊ शकतं. त्याच्या आधी कधी तुझी आई तुला भेटायचा प्रयत्न वगैरे केला का तिने आपणहून, जेव्हा म्हणजे वात्सल्य फाउंडेशन मध्ये आधीच्या दिवसांमध्ये कधीही? म्हणजे भेटण्याचा प्रयत्न केलेला त्यांनी. अच्छा. पण आई म्हणून नाही, एक मावशी म्हणून असा प्रयत्न केलेला. म्हणजे बोलली ती? हा, म्हणजे ती बोलले की मी मावशी आहे करून. अच्छा. हे कधी? तुझं वय काय होतं तेव्हा साधारण? म्हणजे 6वीत असताना कदाचित. म्हणजे 12 वर्षाचा असशील तू. बरं, आणि मग ती अचानक एक दिवस वात्सल्य फाउंडेशन मध्ये आली आणि बोलले की मावशी आहे करून. बरं. तर आम्ही लपलो पहिला आधी जाऊन, मी आणि माझा भाऊ आहे तो लपलो, कारण मावशी मी कधी म्हणजे पाहिलेली नव्हती. बापरे. तर त्यासाठी मी आणि माझा भाऊ लपून गेलो. बरं. आणि नंतर सांगितलं की मावशी आहे करून. अच्छा. आणि मग खूप बिस्किट असे आणलेले आईने. हा, पण तुम्हाला तेव्हा कळलं नाही की ही आई आहे आपली म्हणून? नाही, भावाला कदाचित कळलं असेल. अच्छा. आणि भावानेच मला सांगितलं म्हणजे, कारण आईच्या नाकावरती कसा म्हणजे वार आहे. अच्छा. एक डाग आहे निशाण. तर ते बघून भावाने सांगितलं की मावशी नसेल, कदाचित आई असेल. ओ. आणि अशी किती वेळा आली म्हणजे मावशी तुमची? अशी 3-4 वेळा त्यांचं म्हणजे अशी फेरी झाली त्यांनी. बरं. आणि नंतर मग अचानक गायब झाले. पण असं म्हणजे आता तुला माहितीये की ती तुझी आईच होती, मावशी म्हणून येत होती भेटायला, तर असं वाटत नाही का की तिचं खरंच कदाचित प्रेम असेल तुमच्यावर?
असू शकतं, हम्म. पण म्हणजे आता काहीतरी कारण असेल, त्यांनी मला सोडलं किंवा बाबाला सोडलं, तर म्हणजे या गोष्टीवरती म्हणजे मनाला जेव्हा आपण त्रास देणार किंवा तर आपल्याला त्रास होईल. अच्छा, म्हणजे त्रास तुला करून घ्यायचा नाहीये मोस्टली मला लाईफ आणि द्यायचाही नाही. द्यायचंही नाही. तर असं त्या खूप कमी लोक हा विचार करतात खरं तर. त्रास घेतात खूप, पण देतातही. बरोबर. पण आता ह्या सगळ्या प्रोसेस मधून तू शिकत गेलास, पुढे शिकलास, मॅडम म्हणाले तसं तू खूप हुशार होतास, पण हे ताज मध्ये तू कसा काय पोचलास? ऍक्च्युली ते ताज हॉटेल जे होतं प्रेसिडेंट, तर तिकडून एक HR मध्ये आमच्या मॅडम होत्या, आशा सुवर्णा करून. अच्छा. त्यावेळी कदाचित मी 10वीला होतो. तर आम्ही म्हणजे त्यांनी सर्व चिक्कूचे आणि लिंबूचे असे झाडं आमच्या पूर्ण कंपाऊंड मध्ये लावून घेतलेले आम्ही सर्वांनी. अरे वा. तर ताजचे खूप जण आलेली. हा. तर मग आशा सुवर्णाने म्हणजे आमच्या मॅडमला प्रश्न केला अच्छा. की म्हणजे तुमच्या इकडे कोण असे म्हणजे 10वी पास असतील, तर म्हणजे कुकिंग लाईन मध्ये ज्याला इंटरेस्ट असेल, अच्छा अच्छा अच्छा. तर त्यांना मग म्हणजे ताजमध्ये आम्ही ट्रेनिंग देऊया करून. अरे वा. 3 मुलं होतं त्या कोर्ससाठी आणि वी आर प्रिव्हिलेज दॅट अनिल कंटिन्यूड, ड्रॉप आउट नाही झालं. आणि पहिल्यांदा जेव्हा तू म्हणजे बेल्जियमला गेला होतास, बेल्जियम तर होतच, पण पहिल्यांदा जेव्हा तू ताज प्रेसिडेंट सारख्या म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये गेलास, तेव्हा काय एक्सपिरियन्स होता? खूप आश्चर्य, म्हणजे एवढा मोठा किचन ना की बघून मी पहिला शॉक झाला. असा एवढा मोठ्या मोठ्या हंडी ठेवल्या, अशी कुरफे ठेवले, एवढा मोठा मोठा बघून मला आश्चर्यच वाटलं पहिले, काय म्हणजे किचनच आहे काय दुसरं काय. मग तिकडे गेल्यावरती मग पहिला दिवस मी कॉन्टिनेंटल मध्ये काम केला. अच्छा. तर तिकडे काय शाश्लिक बनवायला शिकवत होते, पनीर शाश्लिक. शाश्लिक. पण म्हणजे तिकडचं कॉन्टिनेंटल काम म्हणजे शिकणे म्हणजे इंटरेस्ट नव्हता मला. त्याशी मी मग दुसऱ्या दिवशी मला इकडे बोलवलं, इंडियन किचन मध्ये बोलवलं. तर मग मला तिकडे चिकन टिक्का ते सर्व बनवायला शिकायला लागले. तर मी त्यामध्येच इंटरेस्ट घेतला. आणि मग 2 महिन्यानंतर आम्हाला, त्यावेळी माझा भाऊ पण माझ्या बरोबर होता. बरं. आणि आम्ही तिघे जण तिकडे जॉईन झालो. तर संतोषला आणि मला किचन लाईन मध्ये इंटरेस्ट होता. अच्छा. आणि भाऊ मोस्टली म्हणजे शांत शांत असायचा. ओ. आणि म्हणजे तो एवढा टॅलेंटेड आहे की म्हणजे त्याला दुसऱ्या फील्ड मध्ये जास्त म्हणजे हॉस्पिटॅलिटी पेक्षा त्याला काहीतरी म्हणजे लँग्वेज, दुसऱ्या लँग्वेज शिकणे, या सर्व गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट होता. बरं बरं बरं. आणि त्यांनी विश्वनाथ आनंद बरोबर पण चेस टुर्नामेंट केलेली. तर तिकडे 26 जण बसलेली अशी. तर फायनल मध्ये माझा भाऊ आणि त्यांनी 26 जणांना हरवलं. आणि जो म्हणजे एकदम शेवटला होता तो माझा भाऊ आणि विश्वनाथ आनंद, म्हणजे दोघे जण चेस करत. इंग्लिश जास्त इम्प्रूव्ह करायचे होते, त्यासाठी म्हणजे सध्या कॉल सेंटर जॉईन केलं. मुंबईतच असतो? मुंबईत असतो, मग आता सध्या तरी दिल्लीला आहे. अच्छा, दिल्लीला कॉल सेंटर मध्ये कामाला. तुझा जो किचन कडे कल आहे तो पहिल्यापासूनच जाणवत होता का तुला? म्हणजे तुला रस होता का त्या सगळ्यात कुकिंग मध्ये किंवा या लाईनीमध्ये? तर म्हणजे मला काय म्हणजे याला जसं बोलतात ना म्हणून बाराखडीमध्ये क असं काहीच नाही. तेव्हा पण मला काय पण माहित नव्हतं. आणि त्यावेळी माझा कॉलेज पिरियड पण चालू होता. बरं. अनिलचं शाळा आणि मग कॉलेज मधलं आयुष्य कसं होतं ते जाणून घेऊया. अनिल, तू म्हणालास तसं आता तू ताज प्रेसिडेंट मध्ये काम पण करत होतास आणि कॉलेजही करत होतास, पण त्याच्या आधी जेव्हा तू शाळेत होतास तेव्हा काय होतं की तिकडे जी बाकी मुलं असतात त्यांचे आई वडील असतात, ते त्यांच्या घरी असतात आणि तुम्ही थोडेसे वेगळे, असं तुला कधी वाटलं का? मुलांना एवढी आयडिया नव्हती मी कुठून आलाय करून. बरं. तर कधी कधी असं कळायचं त्यांना की मी संस्थे म्हणजे जेव्हा माझ्या असं काहीतरी तेव्हा मी सांगायचो की मी इकडे राहतो, काय प्रॉब्लेम आहे माझे त्यासाठी. तर म्हणजे ते असे मला हे नाही करायचे, काही धिक्कार बितकार बोलतात ना, असे एक पण नव्हते. सर्व म्हणजे चांगले मित्र होते माझे. पण तू कधी तुझ्या त्या मित्रांच्या घरी वगैरे गेला होतास? खूपदा. त्यांचं आयुष्य जेव्हा घरचं पाहतोस, आई बाबा आणि सगळं अगदी व्यवस्थित, तेव्हा कधी खंत वाटते का तुला? खंत वाटते, पण त्या गोष्टीवरती विचार करूनच काय मला असं म्हणजे काय काय प्रश्न असतात त्यांचे उत्तर न सापडले तर बरं असतं लाईफ मध्ये. बरं. तर मी नेहमी तेच प्रयत्न करतो की माझं बॅकग्राऊंड किती वाईट असतं किंवा माझं बॅकग्राऊंड काय पण आहे, तर मी त्याच्यावरती जास्त कधी विचार केलाच नाही. बरं. आणि म्हणजे शाळेच्या जीवनामध्ये म्हणजे मॅडम बिडम पण एवढे चांगले होते ना, मधली सुट्टी झाली ना तर ते आपला डब्बा अर्धा डब्बा मला द्यायचा, बस ते घे तू खा करून, कारण त्यांना माहिती मी संस्थेमध्ये राहते त्यासाठी. बरं. तर 10वीला एक प्रसंग घडलेला माझ्याबरोबर.
लाईफ मध्ये म्हणजे मी पहिल्यांदा कुणाला तरी वाईट बोललेलो. हो मला स्वतःवरती पण राग येतो त्या गोष्टीला मी आठवण करून. बाप रे, म्हणजे इकडे दररोज वाईट बोलत असतात आणि त्यांना त्याचा काही त्रास होतो आणि नाही. तू एकदाच वाईट वागलास आणि तुला त्याचा त्रास त्याचा होतो. त्रास मला होतो. कारण ते माझ्या सायन्सच्या मॅडम होत्या अच्छा, बरोबर. आणि म्हणजे त्यांनी असं आम्हाला म्हणजे त्यांचा पिरियड नव्हता मॅडमचा, ऍक्च्युली बरं. मराठी मॅडमचा पिरियड होता. अच्छा आणि मराठी मॅडम आमच्या जास्त स्ट्रिक होत्या. अच्छा. त्यांना माहित होतं मी कुठे राहतो, त्यांना सर्व आयडिया होत्या. हम्म. तर एकदा म्हणजे ते मध्येच शिरल्या हा. आणि सायन्स शिकवायला चालू केला. अच्छा, आणि मराठीच्या मॅडमचं असं म्हणणं होतं की आज मला सर्व प्रश्नोत्तरे लिहून पाहिजे. बर. अच्छा. आणि त्यांनी आम्हाला असं म्हणजे शिकवायला चालू केलं. आणि माझ्या 5 धड्याचे प्रश्नोत्तर पूर्ण नव्हते, ओ. तर मी लिहित बसलो. अच्छा. आणि मॅडम शिकवत मी लिहितोय, मॅडम शिकवत मी लिहितोय. आणि अचानक असं झालं की मॅडमचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि मॅडम मला बोलवलं माना इकडे करून. आणि मला माहित पडलं आता मॅडम मला काय ना काय ते ओरडतील करून. तर मी गेलो साधारण. मॅडमने वय पाहिली आणि मॅडमने बघितलं मराठी होतं. आणि मी शिकवते सायन्स, त्याचं लक्ष नाही म्हणजे. आणि मॅडमने अशी पानं फाडून टाकली, बापरे. 5चे झाडाचे. बाप. मला मनामध्ये एवढा राग आला, पण मॅडम मी काय बोलू शकत नाही. आणि मॅडमनी माझं ते पानं फाडून माझ्या हातामध्ये दिले आणि मी चुकून मॅडमला त्या दिवशी थँक्यू म्हटलो माझ्या लाईफ मध्ये. आणि मला एवढा राग आला त्या दिवशी ना स्वतःवरती पण काय करणार, मॅडम मला आज मारणार होते मराठी, त्यासाठी मी लिहिलेला. आणि मग मला मॅडमनी वर्गाच्या बाहेर पाठवून दिले. अच्छा. आमचा लेक्चर संपला. मग मॅडम दुसऱ्या वर्गामध्ये गेले. आमचा 10वी अ होता, ते 10वी ब मध्ये गेले. बरं. आणि मॅडमनी मग दुसऱ्या वर्गामध्ये शिकवायला बंद केलं. बर. दुसऱ्या वर्गामध्ये मॅडम शिकवलं नाही. मॅडम रडत बसले. मॅडम कमीत कमी 1 तास रडल्या. आणि मग मला स्वतःवरती राग येतो होता की मी असं मॅडमला का म्हटलं, कारण मॅडम काहीतरी शिकवते, मी त्यांच्याकडे लक्ष न देता माझंच मी काय काहीतरी करतोय. आणि मग मला मॅडमने बोलवलं आणि मनामध्ये काहीतरी वाटत होता, म्हणजे मी आयुष्यामध्ये कोणाला तरी असं उलट जबाब मी दिले माझ्या, तेवढा राग येत होता. पण आता काय करणार, चुकी तर झाली. तर मग मॅडमने बोलवलं माझ्या क्लास टीचरनी माझ्या, आणि ते विचारायला लागलं काय झालं करून. तर मी सांगितलं मॅडम असं होतं आणि मला अभ्यासाला वेळ भेटली नाही हॉस्टेलमध्ये, तर मी लिहित होतो आणि मॅडम तेवढं झालं शिकवायला लागल्या. तर मॅडमने मग सॉरी बोलायला सांगितलं. मी सॉरी बोललो मॅडमला. पण काय एक असतं म्हणजे मनामध्ये कुठेतरी की मी कुणाला तरी माझ्या आयुष्यामध्ये मी कुणाला तरी वाईट बोललो पहिल्यांदा. मग मॅडमला पण कळलं काही दिवसानंतर. मॅडमला पहिला माहित नव्हतं अच्छा. हा कुठे राहतं करून. ओ. अच्छा. आणि जेव्हा मॅडमला कळलं, मॅडम मला बोलले सॉरी करून. पण मी बोललो मॅडम तुम्ही असं काय बोलते, माझी चुकी आहे, मी मागायला पाहिजे. हा, म्हणजे इतका अनिल बोलतोय तो, इतकं आतून असा म्हणजे हिम्मत केवढी आहे, धाडस केवढं आहे आणि केवढे चांगले संस्कार आहेत. आणि तो म्हणजे म्हणतोच की वात्सल्य फाउंडेशनमुळे त्याला ते संस्कार मिळालेले आहेत. अर्थात स्वभावगत पण असतं की आपण काय घेतो, पण तरीही एवढे चांगले संस्कार रुजवणं म्हणजे कसं तुम्ही मॅनेज केलं? कारण वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेली ही मुलं, तुम्ही कशी त्यांची भावनिक गरज पुरवलीत? पहिल्यांदा तर त्यांचा काही प्रॉब्लेम आहे ते आपण जास्त विचारत नाही. अच्छा. त्यांना राहू द्या. 6 months ते 8 महिने असं जातात काय दे हॅव टू आयडेंटिफाय काय कम्फर्टेबल आहे काय नाही. ते खरं कधी सांगणार नाही पहिल्या भेटीमध्ये. तर प्रोसेस जे आहे ते आपण एक चित्रकला जे आहे, तुम्ही जे काय पाहिजे तुम्हाला तुम्ही ते ड्रॉइंग करा. ओ. अच्छा. तर ह्या ड्रॉइंग मध्ये कधी त्यांचं क्लाउड जे इज ब्लॅक, मग घरला भिंती नाही. ओ. भिंती आहे तर तीनच भिंती आहे. अच्छा, चौथी भिंतच नाही. तर कलर थेरपी आणि मग ते काय बोलतात ते चित्र करून आम्हाला त्यांचं ते स्टडी केलेलं आहे आम्ही. आणि मग ते डान्स, संगीत, नृत्य हे जे एक खेळीचं जे वातावरण आहे आपण तयार केलं ना, तर मुलं जास्त बोलतात. मग बरोबर. आणि त्यांना वाटायला नको काय आमचं कोणी नाही आहे. अच्छा. कारण कोणी आहे त्यांचं, सगळं अनाथ नाही. खूप कठीण आहे, पण वी हॅव नो राईट एवढं पर्सनल. त्यांच्याकडे एका भेटी काय मला 6 महिने जातात, 6 वर्ष जातात, तर खरं कधी ते कहाणी जे येत नाही.